कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज जवळचं एक छोटस हनिमनाळ गाव. त्या गावातील एक व्यापारी मिरची आणि चटणीचा व्यापार करणारा. तर त्या काळी सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने त्याच्या त्या व्यापाराला प्रचंड भरभराट निर्माण झालेली. कालांतरानं त्याला त्या मिरचीच्या आणि चटणीच्या व्यापारामध्ये प्रचंड नफा होऊ लागला आणि इतकी त्याची भरभराट झाली की सद्गुरू बाळूमामाला सुद्धा तो विसरला. त्याच्याकडे प्रचंड पैसा आलेला. पैशामुळं अहंकार, गर्व, घमेंडी त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि सद्गुरू बाळूमामाला तो पूर्णपणे विसरून गेला. बाळूमामाच्या प्रति उद्धट वर्तन, सर्वसामान्य माणसांची केलेली फसवणूक याचं त्याला गंभीर परिणाम भोगावं लागले आणि हीच घटना आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील घडलेला हा एक प्रसंग आहे. तर मित्रहो, कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज शहराजवळचं एक हनिमनाळ छोटस गाव. तर त्या काळी रघुशेठ नावाचा एक मिरच्या आणि मसाल्याचा एक व्यापारी होता. त्याला त्याच्या व्यवसायामध्ये अजिबात यश आलेलं नव्हतं. तर तो त्याच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे नाराज, निराश होता. पुढे काय करायचं हा त्याच्या पुढे एक पडलेला गंभीर प्रश्न होता. आणि अशातच मित्रहो, सद्गुरू बाळूमामांची त्याची भेट झाली आणि बाळूमामांनी त्याला जवळ बोलवलं, पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि त्याला सांगितलं, तू तुझ्या व्यवसायात यशस्वी होशील, तू काही काळजी करू नकोस, प्रयत्न कर. सद्गुरू बाळूमामांच्या तळावरून आशीर्वाद रूपी प्रसाद घेऊन आणि एक नारळ घेऊन तो आपल्या घरी येतो. घरी मोठ्या भक्तिभावाने त्याची बायको सद्गुरू बाळूमामांनी दिलेला तो नारळ पुजते. तर रघुशेठची बायको रघुशेठला म्हणते, बाळूमामांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय, आपल्याला या आमच्या व्यवसायामध्ये भरपूर पैसा मिळणार आणि आपल्या व्यवसायाची बरकत होणार, तुम्ही कामाला लागा. परंतु रघुशेठ हा सद्गुरू बाळूमामांच्या प्रती जरा संशयच असतो. कारण सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये किंवा बाळूमामांचा जो आशीर्वाद त्याला मिळाला असतो त्याबद्दल त्याच्या मनात शंका असते. त्यामुळे तो पूर्ण निराश असतो आणि बायकोला तो म्हणतो, मला या व्यवसायामध्ये अजिबात आवड नाही, माझं झालेलं नुकसान हे भरून येणार नाही आणि तो पूर्णपणे नाराज असतो. परंतु रघुशेठची बायको मामांची निस्सीम भक्त असते आणि तिला पूर्णपणे श्रद्धा असते की मामांनी आशीर्वाद दिलाय म्हणल्यानंतर आपली या व्यवसायामध्ये चांगली भरभराट होणार ही ती पूर्णपणे जाणून असते. इकडं मामांच्या तळावर रघुशेठचा मित्र दिना मामांना म्हणतो, मामा तुम्ही रघुशेठला चांगला मार्ग दाखवला बघा. तर मामा त्यावेळी म्हणतात, अरे त्याच्या बायकोची पुण्याई आहे बघ, म्हणून त्याला हा मार्ग चांगला मिळालेला आहे, पण त्यानं तो सचोटीनं पार पाडायला हवा. रघुशेठची बायको मामांनी दिलेला तो नारळ घरी आणून त्याची यथासांग पूजा करते. मोठ्या श्रद्धेनं, भक्तिभावानं मामांच्याकडे ती मागणं मागते, सद्गुरू बाळूमामा आम्हाला आमच्या या व्यवसायात चांगली भरभराट लाभू दे, असं ती सद्गुरू बाळूमामांच्याकडे मागणं मागते आणि घरात तो नारळ मोठ्या आनंदानं पुजते. आणि खरंच मित्रांनो, रघुशेठच्या व्यवसायाला चांगले दिवस येतात. त्याच्या दुकानासमोर लोकांच्या रांगाच्या रांगा लागतात. रघुशेठने आपला मित्र दिना याच्याकडील काही पैसे घेऊन मिरची आणि मसाल्याचे पदार्थ तो आपल्या दुकानामध्ये आणून ठेवतो आणि काहीच दिवसानंतर त्याच्या व्यवसायाला एवढी मोठी भरभराट चढते, त्याच्या दुकानासमोर रांगाच्या रांगा लागतात. दिवस भरभर असेच जात असतात. त्याचा व्यवसायामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने असा झम बसलेला होता. एक दिवस एक घटना घडते. रघुशेठ आणि त्याची मुलगी रस्त्याने जात असताना त्याचा मित्र दिना त्याला म्हणतो, अरे रघु, माझं ते घेतलेले पैसे आता मला परत दे, मला थोडीशी गरज आहे. परंतु रघुशेठ आपल्या मित्राला अतिशय ओरमटपणे आणि घमेंड करून वृत्तीने उत्तर देतो, मी तुझं पैसे घेतलेत, मला मान्य आहे, पण मी कधी देईन हे सांगता येणार नाही, असं म्हणून तो त्याच्याशी भांडण करतो. असं म्हणून तो रागारागाने आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर बायको त्याला विचारते, आज रागात तुम्ही आहे, काय कारण घडलं? परंतु तो बायकोला अजिबात काय सांगत नाही. परंतु त्याची मुलगी घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगते. तर बायको त्याची म्हणते, अहो दिना भाऊजींनी आपल्याला संकटवेळी मदत केलेली आहे आणि त्यांचे घेतलेले पैसे तुम्ही परत द्या, आता आपल्याकडे बक्कळ पैसा आहे. परंतु तो बायकोवर चिडतो आणि तिला म्हणतो, तू मला तत्वज्ञान सांगायची काही गरज नाही, कवा पैसे द्यायचे ते माझं मी बघून घेतो, असं म्हणून तो बायकोवर आणि मुलावरही रागवतो. इकडे सद्गुरू बाळूमामांच्या तळावर रघुशेठचा मित्र दिना येतो. तो सद्गुरू बाळूमामांचं यथासांग दर्शन घेतो. तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा दिनाला म्हणतात,
अरे त्या रघु शेठचा धंदा कसा काय चाललाय? तर दिना म्हणतो, मामा तुमच्या कृपेनं त्याचा धंदा इतका जोरात चाललाय, त्याच्या दुकानासमोर रांगच्या रांग लागते बघा चटणी आणि मसाला घेण्यासाठी. खरोखरच मामा रघु आता मोठा झालाय. पण मामा त्याच्याबद्दल गावात वेगळंच बोलतात, कारण सगळं गाव म्हणतंय की रघु शेठ त्याच्या मालामध्ये भेसळ करतोय आणि त्याच्या वागण्यामध्ये बदल झालाय, लोकांना ओरमट बोलतोय. त्यावेळी मामा दिनाला म्हणतात, अरे तुझं त्यानं पैसे बी उसने घेतल्यात, ते बी तुझं द्यायचं आहेत, खराय नव्हे? तर दिना म्हणतोय, मामा माझं पैसे घेतलेले आहेत, मी एकदा मागण्याचा त्याच्याकडे प्रयत्नही केला, परंतु माझ्याबरोबर त्यानं भांडण काढलं. त्यावेळी मामा एक सूचक वाक्य बोलतात, दिना रघुन प्रामाणिकपणे धंदा केला तर बरं बघ, नाहीतर त्याचं पुढं काय खरं नाही बघ. चुकीचं वागला तर त्याला चुकीच्या कर्माची फळं भोगावी लागतील बघ. आणि असं पद्धतीने सद्गुरू बाळूमामांनी त्याच्याबद्दल एक सूचक वाक्य केलं. दिवसेंदिवस रघु शेठचा चटणी आणि मसाल्याचा व्यापार जोरानं वाढत होता. लोकांची त्याच्या दुकानासमोर रीगच्या रीग होती. आणि एक दिवस अशीच एक घटना घडली की एका गिरायकाने त्याला विचारलं, रघु शेठ अचानक तुमच्या या व्यापारामध्ये तुम्हाला एवढी भरभराट येण्याचं कारण काय? तर तो म्हणला, माझं स्वतःचं कष्ट, मी रात्रंदिवस या व्यवसायामध्ये कष्ट करतोय म्हणून मला हे मोठं यश मिळालं. त्यावेळी ते गिराईक म्हणलं, पण बाळूमामाची तुझ्यावर कृपा आहे, खरं आहे ना? तर त्यावेळी रघु शेठ म्हणला, कोण बाळूमामा? कुठला बाळूमामा? अशा आशीर्वादानं जर कधी लोकांना भरभराट येत असती तर सगळ्यांनी तेच केलं असतं. हे त्याचं उर्मट बोलणं साध्या भोळ्या गावकरी मंडळींना काय समजणार? त्यानं अजिबात सद्गुरू बाळूमामांचं अस्तित्व मान्य केलं नाही. त्यावेळी त्याची बायको म्हणते, सद्गुरू बाळूमामांच्या कृपा प्रसादामुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळाल्या, तुम्ही नाही काय म्हणता आणि लोकांना का सांगता सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल चुकीचं? त्यावर तू एवढा भडकतो. बायकाने बायकांचं काम करावं, पुरुषाच्या बोलण्यामध्ये अजिबात पडू नये असं म्हणून तो बायकोवर प्रचंड चिडतो. इकडे तळावरती सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवाचं नियोजन करत असतात आणि त्यावेळी मिरची चटणीचा विषय निघतो. तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा म्हणतात की आपण रघु शेठना या व्यवसायामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण रघु शेठकडीलच मसाला घेऊ. म्हणून रघु शेठकडील जो या भंडारा उत्सवाला लागणारा मसाला चटणी जी आहे ती सर्व चटणी मसाला सद्गुरू बाळूमामा रघु शेठकडनं घ्या असं सेवेकरी मंडळींना सांगतात. रघु शेठची तैनात दिवसेंदिवस वाढतच गेलेली असती. त्याच्याकडे एवढा पैसा आलेला असतो, त्यानं आपल्या मुलगीला, बायकोला, स्वतःला दागदागिने, कपडे असं प्रचंड मोठी खरेदी करून एखाद्या राजासारखा त्याचं वागणं झालेलं असतं. आणि ह्या सोबतच त्याच्या अंगी प्रचंड घमेंड आणि अहंकार वृत्ती निर्माण झालेली असते. आणि अशा प्रसंगी रघु शेठच्या घरी सद्गुरू बाळूमामांचे सेवेकरी येतात आणि ते रघु शेठला म्हणतात, या वर्षीच्या भंडारा उत्सवामध्ये जो काय लागणारा मसाला, जी काय लागणारी चटणी, ती सर्व तुझ्याकडून आम्हाला हवी आहे असं ते सांगितल्यानंतर तो अतिशय उर्मटपणे उत्तर देतो, मी सगळं काही देईन, परंतु मला त्याचे पैसे द्यावे लागतील. तर त्यावेळी सेवकरी मंडळ त्याला म्हणतात, रघु शेठ दूर दूरच्या गावावरून सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला लोक मोठ्या आनंदानं फुल ना फुलाची पाकळी देत असतात आणि तू पैसे कसलं मागतोस? तरी तो म्हणतो की ते काही मला सांगायचं नाही, हा माझा व्यवसाय आहे आणि व्यवसायात कोणतीही तडजोड चालणार नाही, मला माझे पैसे पाहिजेत. तर ही घटना सद्गुरू बाळूमामांच्या पर्यंत पोहोचते. सद्गुरू बाळूमामा म्हणतात, त्याला जे काही तिचे पैसे आहेत ते द्या आणि सगळा मसाला तुम्ही घेऊन या. सर्व मंडळी रघु शेठकडे जातात. त्याच्या समेत त्यांचा मित्र हा दिनू सुद्धा असतो. दिनू रघु शेठला म्हणतो, अरे रघु, आज जे तू दिवस पाहतोयस ते सद्गुरू बाळूमामांच्या कृपेनं पाहतोयस. जरा विचार कर, तुझं हे वागणं चुकीचं आहे, विचार कर. तर तो आपल्या मित्राला दिनाला म्हणतो, तू मला शिकवायची गरज नाही, धंद्यामध्ये कोणती तडजोड चालत नाही, हे काय फुकट येत नाही, याला पैसे मोजा लागतात. शेवटी दिना निरुत्तर होतो आणि सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती पोहोचतो. अशा पद्धतीने रघुने चटणी आणि मसाल्याचे 2300 रुपये बिल सांगितले आणि मसाला आणि चटणी सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला दिलं. परंतु त्याच्या बायकोला हे अजिबात आवडलेलं नव्हतं, कारण ती सद्गुरू बाळूमामांची निस्सीम भक्त होती. ती सदैव आपल्या नवऱ्याला सांगायची, अहो बाळूमामांच्या कृपा प्रसादामुळे आज आपण हे दिवस पाहतो आहोत
आपला व्यवसाय पूर्णपणे बुडलेला, परंतु बाळूमामांच्या कृपाप्रसादानं आपल्या या व्यवसायामध्ये प्रचंड भरभराट निर्माण जी झालेली आहे ती सद्गुरू बाळूमामांच्या कृपेनं. तेव्हा आपण ह्या भंडारा उत्सवाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मिरची आणि मसाल्याचे जे काही लागणारे पदार्थ आहे ते देऊया. परंतु रघुशेठ बायकोर एवढा संतापला की तो म्हणाला, या व्यवसायामध्ये तू लक्ष घालायचं काम नाही, व्यवहार जो आहे तो मी सांभाळणार, तू त्यामध्ये अजिबात लक्ष घालता कामा नये, बायकाची कामं बायकांनी करावीत असं म्हणून तो बायकोला गप्प बसवतो. शेवटी बायको नाइलाजास्तव सद्गुरू बाळूमामांचं नामस्मरण करत गप्प बसते. सद्गुरू बाळूमामांचा तो भंडारा दिवस उजाडला आणि लोकांची सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी रांगच्या रांग लागली. आणि त्यावेळी रघुशेठची बायको सुद्धा सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला जायला निघाली. सोबत तिनं सद्गुरू बाळूमामांच्यासाठी शाल, धोत्राचं पान, श्रीफळ, गूळ, खोबरं अशा पद्धतीने सर्व घेऊन ती सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाली असता रघुशेठनं तिला अडवलं आणि तिच्या हातातलं सर्व काही काढून घेतलं. आणि हे काय फुकट येत नाही, त्याला पैसे मोजा लागतात असं म्हणून त्यानं ते सगळं साहित्य तेथून विस्कटून दिलं. आणि त्यानं सक्त ताकीद दिली की सद्गुरू बाळूमामांच्या तळावर तूही जायचं नाहीस आणि मीही जाणार नाही. असं म्हणल्यानंतर रघुशेठची बायको रडू लागली आणि सद्गुरू बाळूमामांचा ती धावा करू लागली. शेवटी नाईलाजास्तव रघुशेठला बायकोला घेऊन सद्गुरू बाळूमामांच्या तळावर जावं लागलं. त्यानं मनात असा विचार केला की बाळूमामांच्या तळावर आल्यानंतर आपलं पैसे तरी मिळतील, या दृष्टिकोनातून तो सद्गुरू बाळूमामांच्या तळावर बायकोला घेऊन आला. इकडे सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या आनंदानं पार पडला. हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि महाप्रसाद झाल्यानंतर रघुशेठने आपल्या पैशाची मागणी केली सेवेकऱ्यांच्याकडे. त्यावेळी बाळूमामांनी सेवेकऱ्यांना सांगितले, हे 2300 रुपये घ्या आणि विषय संपून टाका. आणि ज्यावेळी रघुशेठकडे 2300 रुपये सेवेकरी मंडळी घेऊन गेले त्यावेळी रघुशेठ म्हणला, माझं 2300 रुपये नाही तर माझं 3000 रुपये झाल्यात. तर त्यावेळी सेवेकरी मंडळ म्हणलं की तुम्ही त्यावेळी 2300 रुपये म्हणून बिल सांगितलं आणि आज तुम्ही 3000 मागता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा वाद बाळूमामांच्या पर्यंत गेला. बाळूमामांनी बी रघुशेठला सांगितलं की 2300 रुपये तुझं बिल असताना 3000 रुपये तू कसं काय म्हणतोस आणि एवढं का वाढवतोस. हा वाद मित्र हो जवळजवळ 3 दिवस चालू होता. परंतु रघुशेठ आपल्या मताशी ठाम होता, त्यानं 1 रुपयाही कमी घेतला नाही. शेवटी नाईलाजास्तव सद्गुरू बाळूमामांनी रघुशेठला 3000 रुपये दिले आणि मग रघुशेठ मोठ्या आनंदानं पैसे मोजत घरी आला. पण अखेरपर्यंत त्याची बायको विनवणी करत होती, सद्गुरू बाळूमामांचं पैसे तुम्ही घेऊ नका, घेतलं ते तुमचं 2300 रुपये तरी घ्या. बाळूमामांच्या समोर तुम्ही 3000 रुपये मागून घेतलं, ही बाळूमामांच्या बरोबर तुम्ही केलेली लबाडी आहे आणि ह्याची फळं काही चांगली आपल्याला भेटणार नाहीत. परंतु पैशानं गर्विष्ठ आणि पैशानं उन्मत्त झालेला रघुशेठ त्यानं अजिबात बायकोचं ऐकलं नाही. माझं पैसे 3000 रुपयेच होत आहेत, मी 2300 रुपये बोललोच नाही असं म्हणून त्यानं ती उडवाउडवीची बायकोला उत्तर दिली आणि शेवटी घरात आला. इकडे घरी आल्यानंतर नियमानुसार तो आपलं दुकान उघडतो आणि सर्व माल लावून घेतो. परंतु मित्रांनो काय आश्चर्य, त्याचा तो चटणीचा आणि मसाल्याचा सर्व माल अक्षरशः वाळवीनं आणि किड्यांनी भरलेला होता. त्याच्या सगळ्या मालाला वाळवी लागलेली होती आणि त्याचा हा माल सगळा खराब झालेला होता. हे त्याच्या बायकोनं पाहताच तिचं काळी चर्र झालं. तिला कळून चुकलं की सद्गुरू बाळूमामांच्या प्रती आपल्या नवऱ्याने केलेली लबाडी आपल्याला भोगायला आलेली आहे. रघुशेठ एवढ्यावरच थांबला नाही तर तो खराब झालेला माल व्यवस्थित पॅकिंग करून तो लोकांना विकू लागला. त्याच्या दिवसेंदिवस तक्रारी वाढू लागल्या. एक जण तक्रार घेऊन आला की खराब माल मला तू दिलास, तू तुझा खराब माल परत घे. रघुशेठनं त्याच्याबरोबर भांडण केलं आणि रघुशेठला वेळ प्रसंगी मारही खावा लागला. इतक्यापर्यंत हे प्रकरण गेलं. अहो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सद्गुरू बाळूमामांच्याकडे जाऊन माफी मागा. तुम्ही 2300 रुपये घ्या, 3000 ही रक्कम तुम्ही पूर्ण चुकीची घेतलेली आहे. मामांच्याकडे तुम्ही लबाडी केलेली आहे. आजही वेळ गेलेली नाही. परंतु रघुशेठ आपल्या मताशी ठाम असतो. आपला व्यवसाय बंद पडत आहे, आपल्या नवऱ्याला लोकांच्याकडून मारहाण होत आहे, अशी चांगली चाललेली घडी ही विस्कटलेली आहे. ही कशामुळे विस्कटली ही त्याची बायको पूर्ण जाणून होती. परंतु बिचारीचं आपल्या नवऱ्या पुढे काहीही चालत नव्हतं. अशातच काही दिवस गेल्यानंतर
रघुशेठ एक दिवस आजारी पडतो. तो वैद्यकीय उपचार करत असतो, परंतु त्याला कोणत्याही पद्धतीचा गुण येत नाही. त्याचा मित्र दिना त्याला भेटायला येतो आणि त्याला एक सल्ला देतो. अरे मित्रा, हे जे घडतंय कशामुळे याचा तू विचार कर. अजूनही वेळ गेली नाही. सद्गुरू बाळूमामांच्या कडे जा, बाळूमामांची माफी माग. तू यातून ठणठणीत बरा होशील. परंतु उन्मत्त रघुशेठ त्यालाही म्हणतोय, तू आल्या पावलानं इथून निघून जा. मला तत्वज्ञान शिकवायची काही गरज नाही. आणि अशा पद्धतीनं त्याचा जिवलग मित्र दिना तिथून निघून जातो. दिवसेंदिवस रघुशेठचा आजार वाढतच जातो. शेवटी त्याचा मित्र दिना त्याला जबरदस्तीनं सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती बैलगाडीतून घेऊन येतात. सद्गुरू बाळूमामाही त्याला माफ करतात आणि त्याला भंडारा लावतात. परंतु सद्गुरू बाळूमामांनी लावलेला भंडारा तो झिडकारतो आणि त्यावेळी सद्गुरू बाळूमामांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. अरे रघु, एका पारड्यात मी तुला बसवतो आणि दुसऱ्या पारड्यात तुझ्या वजना एवढा पैसा घालतो. बघूया तुला जगातला कुठला डॉक्टर वाचवतोय. अरे भंडाऱ्याला नाकारणं म्हणजे सरळ वर जाणं, असं बाळूमामा म्हणतात आणि रघुशेठला घरला जायला सांगतात. घरात आल्यानंतर त्याची बायको रडून परत म्हणते, सद्गुरू बाळूमामांची माफी मागा. परंतु रघुशेठ वेदनेनं असहाय्य असताना देखील बाळूमामांच्या प्रती त्याच्या मनात काडीचाही आदर बाळगणार. ना मी माफी मागणार, ना मी भंडारा लावणार, मी यातून ठणठणीत होणार, असा एक त्याचा दृढ निश्चय असतो. अशा पद्धतीने मामांशी केलेल्या रघुनी उद्धटपणा, लोकांची केलेली फसवणूक, पैशाची घमेंड या सर्व गुणामुळे आणि अशातच रघुशेठचा मृत्यू होतो. आपल्याकडे 4 पैसे आले की आपण हुरळून जातो आणि आपण हवेत तरंगतो. परंतु सदैव माणसाचं पाय हे जमिनीवरच असावं, नाहीतर हवेत तरंगणाऱ्याला जमिनीवर आणायला सद्गुरू बाळूमामांना वेळ लागत नाही. हे आपल्याला या कथेतून जाणवतं. ज्या महापुरुषाच्या कृपेने आपण सदन होत गेलो, त्याच्याशीच कृतज्ञपणा केल्यामुळे यापेक्षा वेगळं काय होणार. तर मित्र हो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.